कोल्हापूर जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या बातम्या आता आपण थोडक्यात पाहणार आहोत। त्यासाठी पाहूया संक्षिप्त बातम्या अर्थात फास्ट न्यूज। बेळगाव जिल्ह्यातील कागवाड इथल्या निकिता लोंढे यांचा विजापूर जिल्ह्यातील काळगी गावात राहणाऱ्या शिवराज मनगुळी यांच्याशी प्रेमविवाह झाला होता। काही दिवसातच मनगुळी कुटुंबात वाद होऊ लागल्यानं शिवराज आणि निकिता हे दाम्पत्य सांगलीमध्ये राहायला गेलं। दरम्यान 23 जानेवारी 2026 रोजी किरकोळ वादातून पती शिवराज मनगुळी यानं पत्नी निकिताला जाळून मारलं। या घटनेनंतर तो फरार आहे। दरम्यान निकिताच्या माहेरच्या लोकांनी मिरज पोलिसात तक्रार देऊनही पती शिवराजचा शोध लागलेला नाही। त्यामुळे आज मयत निकिता यांचा भाऊ अक्षय लोंढे यांच्यासह मांग गारुडी समाज युवक संघाचे अनिल लोंढे, अंकुश लोंढे, दिगंबर सकट, सागर लोंढे यांनी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलं। 23 फेब्रुवारी रोजी शाहूटोल नाक्याजवळील उड्डाणपुलाजवळ एक तरुण पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली। त्या अनुषंगानं सापळा लावून पोलिसांनी ऋषिकेश उर्फ सोन्या कुराडे याला ताब्यात घेतलं। त्याच्याकडे 50,000 रुपयांचं गावठी पिस्टल सापडलं। हे पिस्टल त्यानं कोल्हापुरातील आझाद चौक इथल्या विकास वाघमारे याच्याकडून विकत घेतल्याची माहिती मिळाली आहे। त्यामुळे आता वाघमारेचाही शोध सुरू आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकाकडे इचलकरंजी महापालिका प्रशासनाचं दुर्लक्ष आहे। राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज महापौर उदय धातुंडे यांची भेट घेतली। शाहूतीर्थ संकल्पनेतून स्मारक परिसर विकसित व्हावा, त्यातून भावी पिढीला शाहू महाराजांच्या प्रेरणादायी इतिहासाची माहिती होईल। त्यामुळे शाहू महाराज स्मारक परिसराचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करावं अशी मागणी करण्यात आली। यावेळी अभिजित द्रवंदे, नगरसेवक सचिन राणे, नगरसेवक नंदकुमार पाटील, नागेश शेजाळे, निखिल जमाले, सुशांत कोडकी, विष्णू देडे, अनिकेत धुमाळ, नागेश पाटील यांच्यासह शाहूप्रेमी कार्यकर्ते उपस्थित होते। श्री संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून कोल्हापुरातील श्रमिक सेवा संस्थेच्या वतीनं पंचगंगा नदी घाटावर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। संस्थेच्या अध्यक्षा निर्मला कुराडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोहिमेतून सर्व स्वच्छता दूतांना कापडी पिशव्यांचं वाटप करण्यात आलं। पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाचा संदेश देऊन प्लास्टिकवर बहिष्कार घालण्याचं आवाहन करण्यात आलं। यावेळी तनिष्का ग्रुपच्या महिला आशिष कोगळे, पल्लवी कुराडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। कोल्हापुरातील शहाजी विधी महाविद्यालयानं अनेक वकील घडवले आहेत। आता कोल्हापूर सर्किट बेंचची स्थापना झाली आहे। वकिलीचा अभ्यास करणाऱ्यांना उच्च न्यायालयात कशा पद्धतीनं वकिली करता येईल या संदर्भात मार्गदर्शक ठरेल असा सर्टिफिकेट कोर्स इन हायकोर्ट हा नवीन अभ्यासक्रम सुरू झालाय। शनिवारी शहाजी विधी महाविद्यालयात या कोर्सचा प्रारंभ झाला। प्राचार्य डॉक्टर पी.बी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला। ॲडव्होकेट वैभव पेडणेकर यांच्या हस्ते न्यायमूर्ती अश्विन भोबे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी न्यायमूर्ती भोबे यांनी उच्च न्यायालयात दाखल होणाऱ्या याचिकांची माहिती, दिवाणी प्रक्रिया, पिटिशन दाखल करण्याची प्रक्रिया, अपील प्रोसेस याबाबत मार्गदर्शन केलं। यावेळी आदिती भोबे, ॲडव्होकेट संतोष शहा, डॉक्टर अतुल जाधव, प्राध्यापक डॉक्टर एम.सी. शेख, प्राध्यापिका कल्याणी पवार, श्रुती यज्ञोपवीत, प्राध्यापिका डॉक्टर सविता रासम, प्राध्यापक सुहास पत्की यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते।